मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रितू तावडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। या भेटीचं आणखी एक कारण आता समोर आलंय। भाजप नगरसेवक आणि मुंबई अध्यक्षांच्या बैठकीमध्ये महापौरांच्या कामावरती नाराजी व्यक्त करण्यात आली होती। यानंतर महापौर रितू तावडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली अशी माहिती आहे। काही दिवसांपूर्वी बैठकीच्या आधी भाजपच्या महानगरपालिकेमधल्या कोर सदस्यांची बैठक पार पडली। बैठकीमध्ये मुंबई अध्यक्ष अमित साटम यांनी महापौर सतत अडकत असलेल्या वादाच्या मुद्द्यावरून नाराजी व्यक्त केली। या बैठकीमध्ये महापौर रितू तावडे आणि शिक्षण समितीच्या अध्यक्ष राजश्री शिरवाडकर यांच्यामध्ये मुंबई अध्यक्षांच्या समोरच खडाजंगी झाली। भाजपच्या या बैठकीचा सर्व लेखाजोखा आणि माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली। यानंतर महापौर तावडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। याच बैठकीमध्ये जनसंपर्क अधिकारी बदलण्याची मागणी महापौरांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचंही कळतंय। तर जनसंपर्क अधिकारी बदला या महापौरांच्या मागणीवरती शिवसेना गटनेते अमेय घोले यांनी विरोध केलाय। विनाकारण याला काढा त्याला काढा असं व्हायला नको, योग्य अयोग्य जे काय आहे ते समजून घ्या असंही अमेय घोले यांनी म्हटलं। आमचं क्लिअर मॅन्डेट आहे, इकडे सगळ्या गोष्टी मेरिटवरती होणार। जर कोणाची चुकी असेल तर त्या बाबतीत डिस्कस गेलं पाहिजे। आज जर नसेल तर उगाचच कुठलाही कारणावस्त कोणाला डिसमिस करा, सस्पेंड करा, या गोष्टी होऊ नये महानगरपालिकेत। आणि कुठे ना कुठेतरी सभाशास्त्र हे पाळलं गेलं पाहिजे। काही ना काहीतरी कुठले मुद्दे आणायचे आणि काय आणायचे या गोष्टी आता यापुढे हे डिस्कस केलं गेलं पाहिजे आणि त्या माध्यमातून मुंबईकरांच्या फायद्याच्या गोष्टी हे सभागृहात आल्या पाहिजेत। अतिरिक्त जे काही योग्य गोष्टी आहेत, योग्य गोष्टी ते तुमच्या दालनात केल्या गेल्या पाहिजेत। महापालिकेचा जनसंपर्क अधिकारी बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे जाण्याची गरजच काय असा सवाल ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवेंनी केलाय। महापौरांना ही मागणी मुख्यमंत्र्यांकडे करावी लागत असेल तर चुकीचं आहे असंही त्यांनी म्हटलं। तर रितू तावडे महापौर पदाची प्रतिष्ठा वाढवणारं काम करतायत असं भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी म्हटलंय। मला असं वाटतं महापालिकेचा महापौर हा सर्वस्व असतो, त्याने मुख्यमंत्र्यांकडे जायची गरज काय। स्थानिक स्वराज्य संस्था याला स्वतःचे अधिकार आहेत। मुख्यमंत्र्याची गरज काय? जर तुमचा जनसंपर्क प्रमुख तुम्हाला बदलायला मुख्यमंत्र्याची गरज लागत असेल, 1 मिनिटात आयुक्ताला सांगितलं आयुक्त बदली करायची तर बदली कशी होत नाही? महापौरांना सांगितलं बदली कशी होऊ शकत नाही? होऊ शकते। याचाच अर्थ हे भारतीय जनता पार्टी लोक यांच्या क्षमता नसणारे लोक, नुसते चमचे गाठे लोक बसून टाकलेले यांनी जबाबदार पदावर। रितू तावडे बाकीच्या गोष्टीला फार मोठा सगळीकडे शो करतात आणि मग तुमच्या स्वतःच्या जनसंपर्क प्रमुखाची बदली का नाही करतात त्यांना? महापौर पद हे इतकं उच्च आहे। मुंबई राज्य आणि देशासाठी सुद्धा मुंबईचा महापौर या पदाची आपली गरिमा आहे। रितू तावडेजी महापौरपदी अतिशय उत्तम पद्धतीने काम करतायत। त्यांच्या सगळ्या काळामध्ये त्यांनी घेतलेले निर्णय आणि केलेले काम हे महापौर पदाची गरिमा वाढवणार आहे। या सगळ्यांमध्ये खोलात जाऊन विपर्यास निर्माण करणे हा विरोधकांचा डाव आहे, तो सफल होऊ शकत नाही। मुंबईचे मतदार नागरिक भारतीय जनता पक्ष, महायुती आणि रितू तावडे यांचं काम स्वयंस्पष्ट आहे। त्यांचं काम भावनिक आणि बरोबरीने कायदेशीर उत्तम पद्धतीने त्या करतायत। या चर्चेला अन्यथा नेण्यात काही अर्थ नाही।